IITच्या 59 वर्षाच्या इतिहासात प्रथमच नाशिकच्या विद्यार्थिनीने JEEच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवलाय। नाशिकची वृंदा राठी ही मुलींमध्ये देशात प्रथम आली आहे। वृंदाला 360 पैकी 321 गुण मिळाले आहेत। देशभरातून 13 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते। त्यात वृंदा मुलीत पहिली आणि सर्वांमध्ये 12वी आलेली आहे। 13,000 जागांसाठी झालेल्या या परीक्षेत नाशिकचे 700 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। वृंदा तिचे आई वडील आणि शिक्षक यांना आपल्या यशाचं श्रेय देते। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी। गुरुवारी जेईईच्या परीक्षांचा निकाल लागला आणि 59 वर्षांमध्ये पहिल्यांदा इतिहास घडला। नाशिकची वृंदा राठी ही विद्यार्थिनी देशात मुलींमध्ये पहिली आली। 13 लाख विद्यार्थ्यांनी खरं तर ही परीक्षा दिलेली होती, ज्याच्यामध्ये वृंदा 12वी आहे सगळ्यांमध्ये आणि मुलींमध्ये पहिली आहे। आता आपल्यासोबत वृंदा आहे, तिचे पालकही आहेत, आई वडील आहेत, शिक्षक आहेत। या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत। वृंदापासून सुरुवात करू। वृंदा, पहिली प्रतिक्रिया काय? फारच आनंद होतोय आणि इतके सगळ्यांची लोकांची बोलूनही फार आता काय म्हणावं असं कळत नाहीये। असं वाटलं होतं पहिली? नाही, असं पहिली देणार वगैरे असं काही वाटलं नव्हतं। रँक चांगला येईल असं अपेक्षा होती थोडी, पण एकदम पहिली तर नव्हतीच। कशा पद्धतीने वृंदा अभ्यास केला? कारण एरवी IITचा प्रवेश म्हटलं की एक दडपण येतं, सतत अभ्यासात घडलेली मुलं आम्ही बघतो। तुझं कसं रुटीन असायचं? मी तर 2 वर्षच अभ्यास केला। आजकाल लोक एकदम 7वी 8वी पासून सुरू करतात। मी 11वी पासूनच सुरू केलं होतं आणि नंतरही मी फार काही टेन्शन वगैरे घेतला नाही। क्लासला यायचे मी, तिकडे 6 तास जायचे, पण घरी मी आरामातच घ्यायचे। खूप असं टेन्शन घेतलं, अभ्यास तर केलाच पण खूप टेन्शन नाही घेतलं त्याचं। दिनक्रम कसा असायचा अभ्यासाचा? साधारणतः एक टेंटेटिव्ह शेड्यूल कसं असायचं? सकाळी इकडे क्लास असायचा तर 7 ते 2 तिकडे क्लासमध्येच असायचे। त्याच्यानंतर थोडं दुपारी झोप वगैरे झाली की अभ्यासाला बसायचे, मग तर रात्रीपर्यंत तेच। मग पुढचं काय टार्गेट आहे, काय व्हायचंय? मला IISc बँगलोर इथे जायची इच्छा आहे, तर तिकडे जाऊन रिसर्चमध्ये जायची अशी इच्छा आहे माझी। सांगा, यशाचं काय गमक आहे? तुला काय वाटतं की कशाकडे विशेषतः विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे अभ्यासात? खरं तर मेन तर हेच असतं की आपण टेन्शन नाही घ्यावं। टेन्शन घेतलं की इतकं आपण आपलं बेस्ट परफॉर्म नाही करू शकत। इतकं अभ्यास झालेलाही त्याचा काही फार फायदा होत नाही। मग जे काही 24 तासाचं क्लॉक आहे त्याच्यामध्ये तू कशा पद्धतीने तुझं शेड्यूल आखलेलं होतं अभ्यासाचं किंवा व्यक्तिगत वेळेसाठीचं, ते काय सांगशील? मला तर असं काही फार एकदम स्ट्रिक्ट होतं नाही। असं तर नाहीच आहे की शाळा आहे तर इकडे बेल वाजली आणि हे सगळं सुरू झालं। जसं वाटायचं तसंच करायचंय। मी ऐकलं की तू बासरी खूप चांगली वाजवते। खूप चांगली वगैरे नाही वाजवत, मी वाजवते। खरं तर हे खूप चांगली प्रतिक्रिया यायची, कारण अभ्यास म्हटला की एक दडपण चेहऱ्यावर जाणवतं, पण वृंदाकडे बघून असं वाटत नाहीये ती इतकी हसतमुख आहे की सहज गतीनं हे मिळवलेलं यश आहे। तिची आई आपल्यासोबत आहेत। मला सांगा की हे काय, कशातनं हे सगळं यश मिळालं? वृंदाच्या एकूण यशाबद्दल काय प्रतिक्रिया? एक तर सगळ्यात पहिले आपण म्हणायला हवं, इट्स गॉड्स ग्रेस। म्हणजे जे आपल्याला दैवी काहीतरी असतं, एक ते असतं, आणि दुसरं आम्ही पहिलेपासून प्रयत्न हा केला, ती पहिली दुसरीपासूनच, की परीक्षा किंवा ह्याचं दडपण मुलांवर टाकायचंच नाही। त्यांचं जे परफॉर्मन्स आहे ते बेस्ट असायला हवं, पण तू बेस्ट असायला हवी असं नाही। तर त्याच्यामुळे घरात दिनचर्या त्याच प्रकारे ठेवलेली होती। म्हणजे दिनचर्या इज व्हेरी लाईट, जसं करायचं आहे तसं करा, म्हणजे असंच करा किंवा तसंच करा असं काहीच नाही। आतापर्यंत तसंच आहे तिचं, म्हणजे खूप स्ट्रिक्ट दिनचर्या नाहीच आहे। खरं तर यशाचं हे गमक मानलं पाहिजे की कुठलंही टेन्शन न घेता अभ्यास करत होती वृंदा। तिचे शिक्षक आता आपल्यासोबत आहेत, पाटील सर। पाटील सर, गेल्या 3 वर्षांमध्ये सातत्यानं नाशिकचे मुलं IITच्या प्रवेशासाठी अगदी टॉपला येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तुम्ही कसं बघताय वृंदाच्या यशाकडे? आम्ही आपल्या नाशिकने महाराष्ट्राला टॉपर दिला। ह्या वर्षी 2017ला नाशिकने संपूर्ण देशाला आपण हे दिलंय, टॉपर दिलेला आहे, आणि ही मुलगी संपूर्ण देशात पहिली आलेली आहे। म्हणजे 15 लाख लोकवस्तीच्या गावातली एक मुलगी संपूर्ण देशात पहिली येते, ही फार मोठी गोष्ट आहे। जसं क्रिकेटर धोनी हा एका छोट्या गावातून आला होता आणि तो आपल्या भारताचा कप्तान झाला, तसंच ही वृंदा राठी आपल्या एका छोट्या गावातून आलेली मुलगी संपूर्ण भारताची आज आयकॉन झालेली आहे। म्हणजे आसाममध्ये जा वृंदा राठी नाव आहे, कर्नाटकमध्ये जा वृंदा राठी नाव आहे, आंध्रमध्ये जा वृंदा राठी नाव आहे, आणि आता मला असं वाटतं इथून पुढे नाशिक काय पण महाराष्ट्राची मुलं
कोट्याला जाण्याऐवजी, हैदराबादला जाण्याऐवजी, मद्रासला जाण्याऐवजी ते नाशिक जास्त प्रेफर करतील. कारण नाशिक हे सातत्याने गेल्या 3 वर्षापासून खूप छान रिझल्ट देत आहे. या यशांमधनं एक मोठं आयटी इंडस्ट्री इथे डेव्हलप होईल असं 100% सर. याच्यात एखादा मोठा आयटी सेक्टर आपलं नाशिक 100% येईल. आणि एखादा माझा विद्यार्थी, आय हॅव ए ड्रीम, मी एक स्वप्न बघतोय की माझ्या हे विद्यार्थी आहेत, प्रतीक शिसाट असेल, रजत राठी असेल, वृंदा राठी असेल, रजत राठी असेल, प्रतीक शिरसाट असेल, श्रेयस हवालदार असेल, ऋषभ ललवानी असेल, हे सगळ्या मुलांपैकी कोणीतरी नाशिकला एक इतकं मोठं नाव कमवून देईल आणि इतकी मोठी एखादी इंडस्ट्री टाकेल की तिथे आपल्या नाशिकच्या 1 लाख मुलांना रोजगार मिळेल. आणि हे माझं स्वप्न लवकरच साकार होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आपण बघू शकतोय खरं तर वृंदाचं हे यश केवळ वृंदाचं नाहीये, तर हे संपूर्ण नाशिकमधल्या उभरत्या आयटी तज्ज्ञांचं यश आहे असं म्हटलं पाहिजे. सातत्यानं जे काही यश गेल्या 3 वर्षामध्ये या परीक्षांमध्ये नाशिककरांनी मिळवलंय, यावर्षी सुद्धा 700हून अधिक मुलं या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये आयटी हब म्हणून उदयाला येण्यासाठीचं पोटेन्शियल नाशिकमध्ये आहे आणि हे विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आयटीचं भवितव्य नाशिकमधलं उज्ज्वल करतील अशी अपेक्षा आहे. कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक.